नवरात्री विशेष उपवासाचे मस्त असे आलू पराठा आणि चटणीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। तर पराठे पहा काय मस्त असे तयार झालेले आहे। अगदी दिवसभर जरी तुम्ही हे पराठे असेच ठेवले तरीही ते मऊच राहतात। बनवायला अतिशय सोपे आहे। कुठलीही पूर्वतयारी आपल्याला हे पराठे बनवण्यासाठी करावी लागत नाही। अगदी वेळेवर सुद्धा हे पराठे तुम्ही आरामात बनवू शकता। जर अजिबात जास्त काही मेहनत नाही, अगदी कमी वेळात अगदी कमी साहित्यात आपण हे पराठे बनवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे निवेदन आहे, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। सर्वात आधी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कपभर एवढा साबुदाणा घेतलेला आहे। तर कच्चाच साबुदाणा आहे हा, भाजून वगैरे मी घेतलेला नाही। तर या साबुदाण्याची मस्त अशी बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे ह्या पद्धतीमध्ये। तर एकदम बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे। थोडीशी जाडसर वाटत असेल तर तुम्ही याला चाळणीने सुद्धा चाळून घेऊ शकता, परंतु माझी जी पावडर आहे ही एकदम बारीक आहे। किंवा आता नवरात्रीचा सीझन असल्यामुळे तुम्हाला साबुदाण्याचं पीठ सुद्धा बाजारात इझिली मिळेल, तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। नंतर सेम वटीने पाव कप आपल्याला इथं वरई घ्यायची म्हणजे भगर घ्यायची आहे, तिची सुद्धा छान बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे। ती सुद्धा साबुदाण्याच्या पिठामध्ये आपण टाकून घेऊया। त्यानंतर यातलं 2 ते 3 चमचे पीठ आपण साईडला काढून घेऊया। जेव्हा आपण पराठा लाटू तेव्हा आपल्याला सुक्या पिठाची आवश्यकता लागणार आहे, त्यासाठी 2 ते 3 चमचे पीठ मी ते साईडला काढून घेतलेलं आहे। नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि चमचाभर जिरं टाकत आहे। ह्याचे आपल्याला पाणी न टाकता जाडसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर आपण आलू पराठा बनवत आहे, त्यामुळे इथे आपल्याला लागणार आहे उकडलेले 2 बटाटे। तर कच्चे नाही तर उकडलेले बटाटे या ठिकाणी घेतलेले आहे, ते सुद्धा आता आपण ह्या पिठामध्ये छान किसून घेऊया। तर अगदी साधी आणि सोपी ही रेसिपी आहे, अजिबात जास्त वेळ लागत नाही किंवा कुठली पूर्वतयारीसुद्धा करावी लागत नाही हे पराठे बनवण्यासाठी। तर दोन्हीही बटाटे छान मी किसणीने किसून घेतलेले आहे। आता हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला पाणी न टाकताच आपल्याला हे पीठ मळायचं आहे, कारण बटाट्यांमध्ये सुद्धा बरंचसं मॉइश्चर असतं, त्यामुळे यामध्ये पाण्याची आवश्यकता जास्त लागत नाही। तर संपूर्ण बटाटा मी छान व्यवस्थित किसून घेतलेला आहे। यातच आता राहिलेले काही पदार्थसुद्धा आपण टाकून घेऊया। तर सर्वात अगोदर जी आपण सुरुवातीला हिरवी मिरचीची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती टाकून घेऊया। आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता। त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घालूया। जर उपवासाला तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर ती तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। त्यानंतर लगेचच आपण आता ह्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। जास्त काही साहित्य घालण्याची आवश्यकता नाही, किंवा आपण हिरवी मिरची इथे वापरलेली आहे ती तुम्ही स्किप करून तिथे तुम्ही लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता। आता सर्व जिन्नस आपण हातानेच मिक्स करून घेऊया। सुरुवातीला पाणी न टाकताच आपल्याला हे मिक्स करायचं आहे, कारण बटाट्यामध्ये सुद्धा ओलावा असल्यामुळे यामध्ये पाण्याचे जे प्रमाण आहे इथे आपल्याला कमीच लागणार आहे। या ठिकाणी हे पीठ मळण्यासाठी साधारणतः पाव कप एवढं पाणी मी घेतलेलं आहे आणि पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे। कोमट केल्यामुळे आपलं जे पीठ आहे हे छान व्यवस्थित भिजलं जातं आणि पराठेसुद्धा छान मऊ होतात। त्यासाठी साधं पाणी न वापरता थोडंसं पाणी कोमट करून घ्या आणि त्यानंतरच आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे। तर साधारणतः पाव वाटी पाणी मी हे पीठ मळण्यासाठी वापरलेलं आहे, यापेक्षा जास्त वापरू नका, नाही तर जास्त पीठ सैल होणार। तर आता हे पीठ आपण छान व्यवस्थित मळून घेऊया। तर मस्त पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे, इथे तुम्हाला दिसतच असेल। आता हा 5 मिनटं झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत आता यासोबत लागणारी जी चटणी आहे ती आपण बनवून घेऊया। तर चटणीसुद्धा अगदी साधी आणि सोपी आहे। तर त्यासाठी ते काही साहित्य घेतलेलं आहे। ओला नारळ, भाजलेले शेंगदाणे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, चमचाभर जिरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता यातले जे पदार्थ तुम्हाला स्किप करायचे असेल, जे तुम्ही उपवासाला खात नसाल ते इथे तुम्ही स्किप करू शकता। तर हे सर्व जिन्नस आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि पाणी टाकून मस्त अशी पातळ आपण चटणी तयार करणार आहोत। तर त्यापूर्वी इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया, सोबतच चमचाभर साखरसुद्धा टाकून घेऊया। तर साखरेऐवजी तुम्हाला गूळ वापरायचं असेल तर गूळ वापरू शकता किंवा स्किप केली तरीही चालेल। तर यामध्ये मी चमचाभर साखर घातलेली आहे। त्यानंतर यामध्ये 2 चमचे मस्त असं आंबट दही घालायचं आहे, म्हणजे जी चटणी आहे मस्त अशी आंबट गोड चवीची तयार होणार आहे। तर इथे 2 चमचे दही घातलेलं आहे। आता पाणी टाकून मस्त अशी पातळ चटणी आपण याची तयार करून घेऊया। आता चटणी किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर या पद्धतीमध्ये मी चटणी थोडीशी पातळ तयार करून घेतलेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि ते सुद्धा चटणीमध्ये टाकून घेऊया। तर मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे। थोडीशी फोडणी घालून घेऊया। तर इथे 2 चमचे शेंगदाण्याचं तेल मी छान कडकडीत गरम करून घेतलं, जिरं टाकलं, 1 सुकी मिरची टाकली आणि ही
जी फोडणी आहे ती आपल्याला या चटणीच्या वरतून टाकायची आहे। ही चटणी तुम्ही बिना फोडणीची जरी खाल्ली तरीही छान लागते किंवा तडका टाकून खाल्ली तरीही छान लागते। अगदी मस्त अशी ही चटणी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे। आता लगेचच आपण जे पराठे आहे त्याचं पीठसुद्धा मस्त असं भिजलं असेल, त्याचे लगेचच पराठे बनवायला घेऊया। तर 5 मिनिटानंतर आपलं जे पीठ आहे ते मस्त असं भिजलं गेलेलं आहे। लगेचच आता छोटासा गोळा घेऊया आणि आपण आता हा पराठा जो आहे तो लाटून घेऊया। हातावरती थोडासा पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा गोल आपला पराठा तयार होईल। हातावरती थोडंसं मळून घेतल्यानंतर इथे पोळपाटावरती आपण आता हा लाटून घेणार आहोत। जे साईडला पीठ ठेवलेलं होतं त्यामध्ये व्यवस्थित बुडवायचा, म्हणजे जेणेकरून आपले जे पराठ्याचं पीठ आहे हे पोळपाटाला चिकटणार नाही, कारण साबुदाणा थोडासा चिकट असतो, त्यासाठी थोडं पीठ लावायचं, म्हणजे आपला जो पराठा आहे हा छान असा लाटला जातो। मध्यम असा हा पराठा लाटायचा आहे, अगदी जास्त पातळही नाही आणि जाडही नाही। तर पराठा मस्त असा लाटून झालेला आहे। साईडच्या कडात थोड्याशा ओबडधोबड दिसत असल्यामुळे प्लेटच्या मदतीने आपण मस्त असा गोल पराठा तयार करून घेणार आहोत। जो एक्स्ट्राचा साईडचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपला पराठा मस्त असा गोलाकार तयार होणार आहे। तर इथे तुम्हाला दिसत असेल मस्त असा आपला गोल पराठा या ठिकाणी तयार झालेला आहे। तर ह्याच पिठापासून तुम्ही मस्त अशी फिंगर चिप्स बनवू शकता, किंवा तुम्हाला जर पुरी बनवायची असेल तर मस्त अशी पुरीसुद्धा बनवू शकता। तर ह्या पराठ्याची थिकनेस तुम्हाला दिसत असेल, अगदी मध्यम असा पराठा मी तयार करून घेतलेला आहे। लगेचच भाजून घेऊया, तव्यावर मस्त असं तेल टाकून घेऊया। इथे मी उपवासासाठी बनवत असल्यामुळे इथे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे। तुम्ही जर शेंगदाण्याचं तेल किंवा तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुपावरती सुद्धा हा पराठा छान असा भाजून घेऊ शकता। आता दोन्हीही बाजूंनी मस्त असा आपण हा पराठा खमंग भाजून घेणार आहोत। या पिठापासून तुम्ही मस्त असे थालीपीठसुद्धा तयार करू शकता। फक्त त्यामध्ये टोमॅटो आणि मस्त काकडी बारीक कापून घालायची, तर मस्त असे थालीपीठं तयार होणार। किंवा तुम्हाला जर पुरी बनवायची असेल तर पुऱ्यासुद्धा तळू शकता, त्यासुद्धा अतिशय मस्त लागतात। तर मस्त असा दोन्हीही साईडनी मी तेलावरती हा पराठा भाजून घेतलेला आहे। लगेचच काढून घेऊया आणि सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले सुद्धा पराठे आपण तयार करून घेऊया। तर मस्त असे पराठे इथे आपले तयार झालेले आहे। रंगही फार छान आलेला आहे आणि मस्त असे खमंगसुद्धा भाजलेले आहे। खायलाही खूप टेस्टी आहे। यामध्ये आपल्याला वेगळी काही चटणीची सुद्धा आवश्यकता लागणार नाही, कारण आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली आणि कोथिंबीर घातलेली आहे, त्यामुळे असेचही खाल्ले तरीही छान लागतात। तर पराठे पहा काय मस्त असे गोल तयार झालेले आहे। हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा आपण जी तयार केलेली चटणी आहे तिच्यासोबतसुद्धा खाऊ शकता। अतिशय झटपट तयार होणारे, कुठलीही पूर्वतयारी न करता हे साबुदाण्याचे उपवासाचे आलू पराठे या ठिकाणी आपले खाण्यासाठी रेडी झालेले आहे। तर रेसिपी पाहत आता जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचे जे दिलेले बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही नवीन रेसिपीज येतील त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। तर हा आलू पराठा फक्त तुम्ही उपवासालाच नाही तर एरवी इतर दिवशीसुद्धा तुम्ही हा बनवून खाऊ शकता। अगदी दिवसभर जरी ठेवला तरी हा मऊच राहतो, अजिबात वातट होत नाही। बनवायलाही अतिशय सोपं आहे, खायलाही टेस्टी आहे। हा तुम्ही विदाऊट चटणीसुद्धा खाऊ शकता किंवा जी आपण तयार केलेली शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी आहे तिच्यासोबत किंवा नुसता दह्यासोबत खाल्ला तरीही टेस्टी लागतो। तर कशी वाटली आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका। तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।